आपल्या मुलीचं लग्न करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या आईबापाची श्रद्धा घालणं म्हणजे पितर घालणं आपलं कर्तव्य आहे. तसं महाराज मदन महाराज बिहानी, मोतीराम महाराज, मारुती महाराज, दस्तापूरकर या व्यक्तीने आपले 12 गाव ग्रुपचे हे काय करून दिलेत महाराज, आमचे सप्ताह चालू करून दिलेत. त्याच्यामध्ये अवधूत गुरुजी असो, बाळाभाऊ, मिराशे, रंगाभाऊ आणि ते सत्य आपण चालवीत आलो आतापर्यंत. ते आपलं कर्तव्य आहे. आपल्या आजोबांनी केले, आपल्या वडिलांनी केले, आपण करावा. येथे वडील जे जे करीती तया नाम, तो आपला धर्म आहे. पण हे काय नेमकं आता फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह म्हणजे काय? मला एका व्यक्तीने विचारलं, म्हणले महाराज फिरता म्हणजे काय? ज्ञानेश्वरी सप्ताह असला पाहिजे, पण फिरता कसा? अहो, आपण घरात जर बसलो तर काय म्हणतो? या जेवायला, नाही का महाराज? आणि मंदिरामध्ये जर काही कार्यक्रम असला तर फोनवर आपण काय म्हणतो? अहो प्रसाद घ्यायला या ना. म्हणजे एकट्याने घरात बसणं तो काय आहे? जेवण आहे खात बसणं. आणि 4 चौघामध्ये या गावातून त्या गावामध्ये जे असतो तो काय असतो? प्रसाद असतो. आपल्या डबक्यामधली साखर आहे. आपण घरामध्ये जे ज्ञानेश्वरी रोज वाचतो ते आपलं काय? नित्यकर्म आहे. पण सप्त्यामध्ये जे करतो तो आपलं नित्यकर्म आहे. पण हा फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह म्हणजेच काय आहे? हे कार्य घडतं आपल्याकडून. जसं माऊली याच्यासाठी आलं होते, मग महाराज म्हणले मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. बाबा, असं जगात कोणी नाही ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, कारण ज्ञानेश्वरी प्राकृत आहे, संस्कृत नाही ना. माऊलीने त्याच्यासाठीच अवतार धरला. वास्तविक पाहता त्यांनी देहांत प्रायचित्त घेण्याची गरज नव्हती विठ्ठलपंत रुक्मिणीला. काय गरज होती महाराज? महाराज स्थलांतर केलं असतं तर रशियामध्ये, पाकिस्तानमध्ये, दुसऱ्या देशात गेलं तर काय ओळखू येत होतं? संन्याशीचे मुलं आहेत का, ब्राह्मणाचे आहेत का, कुणाचे? आणि तसा बेतही आखला होता. रुक्मिणी म्हणाले आपण जाऊ बाहेर, हा आळंदीचा परिसर सोडून. पण विठ्ठलपंत म्हणले नाही ग रुक्मिणी, हे मराठीयाची नगरी ब्रह्मविदेचा. मग पाकिस्तानची नगरी म्हणले नाही. अहो इतकं कशाला म्हणता? विदर्भात कुठं म्हटले? आपल्या मराठवाड्यामध्ये. आणि मराठवाड्यामध्ये एवढी छान मराठी भाषा आहे ना, म्हणून माऊली म्हणले माझे मराठ्याचे बोल कौतुके, अमृता पैजा आईशे अक्षरे रसिके. कशा अक्षरे? रसिके, ज्या अक्षरामध्ये रस भरलेला आहे. हे बघा, कसं जगावं हेही ज्ञानेश्वरी सांगते, कसं मरावं हेही ज्ञानेश्वरी सांगते, आणि कसं वागावं हेही ज्ञानेश्वरी सांगते. माऊलीने 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या वहील सांगितलं बघा. तरी अवधान एकलेनी दिजे मग सर्व सुखासी. कोणाची प्रतिज्ञा आहे? हे प्रतिज्ञा उत्तर माझे. आपण पंक्तीला बसल्याच्या नंतर पहिल्यांदा पात्राचा विचार करतो का, आधी अन्नाचा विचार करतो, पदार्थाचा? आणि पात्र नसेल तर त्याच्यावर काही वाढलं जातं का? मग या वहीचं आपण अवलोकन करा. आपण आपल्या शोधा. आपण प्रत्येक जण सुखाच्या पात्र मागे लागलो, पण आपण सुखाच्या पात्रतेचे नाहीत. आणि सुखाच्या पात्रतेचे होण्याकरता ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल त्यांनी फक्त ज्ञानेश्वरी ऐका. तरी अवधान एकलेनी दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे. ही माऊलीची प्रतिज्ञा आहे. जगात कोण्या माणसाला जर बाई म्हणलं तर लय रागील. जमल का बाई म्हणाल कोणाला? पण जगाच्या पाठीवर एकच माणूस आहे. एखाद्या माणसाचं नाव ज्ञानेश्वर ठेवा तुम्ही. आहेत ज्ञानेश्वर नावाचे माणसं, त्या लोक ज्ञानेश्वर म्हणतात का? माऊली कुठे गेले हो? माऊली आज घरी नाहीत का? कशामुळं? आईच अंतकरण फक्त आणि फक्त आमच्या ज्ञानोबरायाकडे आहे. आणि चालते बोलते जर ज्ञानोबराय असतील ना, तर हो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. नात्राया जे वेळेस पैठण क्षेत्रावरून आळंदी क्षेत्रावर आले, कंठाला मुळी लागली, ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्न. मी तुम्हाला असा टप्पा सांगतो कारण वेळ संपत आला. टाइम म्हणजे टाइम नाही जास्त. काय की कंठाला मुळी नव्हती त्यावेळेस नाथबाबाचे गुरु जनार्दन स्वामी असताना नाथबाबाने हात जोडे, ओम नमो
ज्ञानेश्वरा करुणा करा. आणि काय म्हणले, ज्ञानेश्वरी हातात आल्यावर तुमचा अनुग्रह लाधलो आणि पावन झालो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी अनुग्रह दिला का? ज्ञानेश्वरी दिली म्हणजेच अनुग्रह मिळाला. आता आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो, ही ज्ञानेश्वरी जी वाचतो ही कोण लिहिली हो? शक्य 1200 आदरे लेखक झाला. पण ग्रंथाचे लेखक जरी सच्चिदानंद बाबा असले तरी पण तो ग्रंथ आपल्याला वाचनाकरता नाही. ज्यावेळेस नाथ बाबांनी ग्रंथ हातामध्ये घेतला त्यावेळेस नाथरायने उद्गार काढले. काय म्हणाले? मी हा ग्रंथ माझ्याकडे घेतला पण कला कुसरी काहीच नाही. मला याच्यातली कला आणि कुसरी माहित नाही. बोलतो वचने पण मी तुमचा दास आहे. एका जनार्दनी तुमचा आणि माझी इच्छा पूर्ण करा. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं काय करायचं त्यावेळेस नाथरायला सांगितलं. ती ज्ञानेश्वरी जर आपण पाटावर बसून वाचली असती ना, त्या पाटाचे लोखंडाचे खिळे सोन्याचे बनले असते. ज्ञानेश्वरी मध्ये परिस आहे, ज्ञानेश्वरी मध्ये कल्पतरू आहे, ज्ञानेश्वरी मध्ये कामधेनू गाय आहे, ज्ञानेश्वरी मध्ये अमृत आहे. मी असाच एका गावामध्ये कथेमध्ये सांगून गेलो बाबा कीर्तनामध्ये, आणि ते म्हणले मग यापैकी आम्हाला दुसरं काही लागत नाही पण अमृत द्या, कारण प्रत्येकाला मरणाची भीती आहे. त्याला म्हणलं चाल तुला आळंदीमध्ये अमृत देतो. म्हणजे दृष्टांत सांगत नाही, सत्य घटना सांगतो. तो माझ्यासोबत आला. तो एका कोपऱ्यात कधीच लांब बसायचा, पाय लांबून बसायचा, गुडघे दुखत होते. त्यांनी 7 दिवस अंजन वृक्षाखाली पारायण केलं. पारायण झाल्याच्या नंतर काला घेऊन आम्ही निघल्यावर मी म्हणलं आपलं काही घ्यायचं राहिलं का रे? तो म्हणला हो ना महाराज. म्हणलं माळ घेतली, बुका घेतला, गणगोळी घेतली, मग काय राहिलं आता? म्हणजे ज्याच्यासाठी आलो तेच राहिलं. तो कार्य अर्थ वाघवा या शरीराची गावा जया लागी आले गा पांडवा, आणि तो कार्य अर्थ वाघवा हो ते कामच राहिलं ना. म्हणलं काय म्हणे अमृत. मी म्हणलं तू लबाड आहे का चोट्ट आहेस? त्याला थोडी माझी भाषा कळायला जड गेली, पण त्याच्याकडे अमृत होतं. तो म्हणला कस काय सांगा बरं महाराज. मी म्हणलं तू अमृत घेतलंय कशाहून? म्हणलं तू सकाळी किती वाजता जेवण करत होता? म्हणला 7 वाजता. दुपारी? म्हणला दुपारी 2 वाजता, 12 वाजता. संध्याकाळी म्हणजे लगेच 7 वाजता. 3 वेळेस 3-3, 4-4 भाकरी खाजा. इथं किती वेळ केलं? महाराज भूकच लागली नाही. मग तुला खायला काही मिळत नव्हतं का? महाराज भीक पडत होता. खडीसाखर, बदाम, काजू, केळ, पेढा एवढा ढीग व्हायचा पारायण करतात. हा अंजन वृक्षाखाली खूप लोक ढीग घालतात पण भूक लागत नाही. मग तू खाल्लं का नाही? बरं ते जाऊ दे. तू कथेमध्ये बसला असताना थोडा बाजूला बसायचा. काऊन बसत होता? म्हणजे महाराज माझे गुडघे दुखत होते ना, तुम्हाला माहिती. म्हणलं इथं काऊन मांडी मोडली नाही? ऐका ऐक म्हणलं तू अमृत घेतलंय. अमृताचा निरधरू म्हणजे पाझर, प्रसवे जयाचा जठरू. ज्याच्या जठरामध्ये अमृताचा पाझर चालू झाला तया शुद्धा तृषेचा आडदरू. काहीच नाही त्याला शुद्धा नाम भूक आणि तृषा नाम तहान लागत नाही. बरं कारण हे अमृत आहे आणि ते अमृत कोणाला मिळत नाही. सेवितो हा रस नाही का, घ्या रे होऊ नका. याच्या पलीकडे नामामृत गोडी योग्याला नाही. माऊली म्हणले योगाच्या वाटा जे निघाले का हो. आणि तो योग आला मायबाप आपल्या परिसरामध्ये. हे स्वप्न कोणाचं होतं? हे स्वप्न मदन महाराज बिहानीचं होतं. हे स्वप्न नथुराम बाबाचं होतं. बाबाच्या मुखातून अशा पाण्यासारख्या घडा 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 अमृत अनुभवाच्या वया चालायच्या ज्ञानेश्वरीच्या. अरे पोर हो ज्ञानेश्वरी वाचा. मला चांगलं आठवतं मदन महाराज ज्ञानेश्वरीचे ग्रंथ घेऊन सप्ताह लिहायचे. आपल्या इकडे सप्ताह करायचे आणि त्यांना अन्न घेण्यासाठी डमणी घेऊन जायचे नाही का. मी असं आमच्या वडिलांसोबत पहिली शक्ती आणि पहिलं रामायण या दहेगावात झालं आणि इथून सप्ताहाला सुरुवात झाली. तुम्ही म्हणले की हा फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह जिंतूर तालुक्यात दहेगाव गावात काऊन झाला? महाराज दूध मुरलं म्हणजे काय होतं? माझे विस्तारलेपणाचे याजे जैसे दुधची मुरले स्वभावे तेची दही. आणि एकदा का ते दही झालं की त्या दह्याचं काय बनत नाही? दह्याचं लोणीही बनतं, दह्याचं ताकही बनतं आणि दह्यापासूनच त्या लोण्यापासून तुपही बनतं.
तसं हे गाव दहेगाव नाव काय असं तसं ठेवलं. दहेगाव नाव काऊन असेल मग? कापसाचे पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेढिल्याचे दिठी कापड झाला. कापसातून काय असे तसं दुधाचं दही बनतं. आणि मदन महाराज बिहानीचं मी सांगू लागलो, कीर्तनाला आरंभ झाला. बरोबर सप्ताहाची कशी कशी रूपरेषा आहेत. पहिले का पत्रिका होत्या का महाराज? लोक सांगायला जायचे घडीवर बसून आमंत्रण. सकाळी 4ला काकडा भजन, काकडा संपल्याच्या नंतर विष्णू सहस्त्रनाम झाल्यावर ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन झाल्यावर रामकथा भागवत कथा, आणि संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन झाल्यावर रात्री हरिजागर, सकाळी काकडा भजन. किती गाथा भजने असतात रे? पोरांनी सांगितलं महाराज एवढे असतात. बरं पारायणाला किती असतात? कोणीच उत्तर देत नव्हतं महाराज. ऐका हो, तुम्ही बोलत नाही त्याच्या यायची तुमच्या गावात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहामध्ये नाही का? उत्तर आलं नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण नव्हतं. आणि ज्ञानेश्वरीचं जर पारायण नसल तर म्हणले कीर्तन कशासाठी करायचं? जी ज्ञानेश्वरी आपल्या हातात येण्यासाठी एखादी बिल्डिंग बांधायची आणि त्याच्यासाठी म्हणले महाराज पाया खांदायले का हो? म्हणले हो, तुमच्या आई बापाचा बळी द्या म्हणले, मग बांधा. कोणी बांधीन का घर? उघड्यावर राहू म्हणले, पण आई बापाचा बळी नाही. तसा आमची ज्ञानेश्वरी आपल्या हाताला येण्याकरता विठ्ठल रुक्मिणीचा पहिल्यांदा बळी गेला हो त्या इंद्रायणीच्या पवित्र तीराला. आणि मग हे संस्कृताची घटने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने निवृत्ती देवी. माऊली निवृत्ती दादाकडे हात करतात. संस्कृताचा डोंगर होता, माय बाप वाचता येत नव्हता. पण आजही तुम्ही ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घ्या आणि तुम्हाला लिहिणं नसू द्या. ज्ञान होय मूढा आती मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या. ही जी टीका केलेली आहे ना, या टीकेला तो वर आहे. आणि जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो, एका या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथासाठी परमात्माला 3 वेळा अवतार धरायला लावला. 3 वेळा अवतार धरावा लागला. त्यावेळेस एक ज्ञानेश्वरी आपल्या हाताला आली. बैसावे येवनी आणि साम्राज्य भुवनी नाही वाचता आली तर तुम्ही काय करा? श्रवण करा. 3 वेळा अवतार कोणता? कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, 18 अध्याय गीता सांगितली. अर्जुनाला मोह झाला. अर्जुना हे पळता पळून देती, धरून अवकाळा करीती, न गणित बोलती, कुठे तुझं तू वीरवृत्तीचा ठाव नाही का? तो संग्राम हरजी तेला, निवांत कवचाचा ठाव पिढीला, पवना तो केला गंधर्वासी. अरे काय ते अर्जुनाला, पण अर्जुन ऐकायलाच रिकामा नाही. अर्जुन काय म्हणतोय? जेथे चालला हिजे वरून तेथेच गिजे व्याधी विचारू. अर्जुन म्हणे मी का भस्मासूर आहे का देवा? पण अर्जुनाला समजून घालता देवाला शेवटी विश्वरूप दाखवावं लागलं. आणि विश्वरूप दाखल्यावर अर्जुनाला कळालं की नैनम छंदती शस्त्र आणि नैनम दहती पावका. हे शस्त्रानं जाणार नाही. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे, लोकांच्या वया वाचा त्या श्लोकाच्या. आता अर्जुनाला कळालं की जन्म मृत्यूची सोहळ्या आलिया आणि ना म्हणू नये धनंजया. ज्या परी प्रत्येकाला हे 2 सोहळे आहेत, एक मृत्यूचा सोहळा आणि एक जन्माचा सोहळा. त्या 2 सोहळ्यांनाही म्हणता येत नाही. ताटेवर आला म्हणजे त्याला, खाटेवर आला म्हणजे त्याला ताटेवर जावाच लागतं मायबाप. त्यावेळेस विश्वरूप पाहिलं आणि अर्जुनाचा मोह कधीच गेला. आणि मग मोह कोणाला झाला आता? अमृताची वतली प्रेमाची पिवणी मातली, अर्जुन मोहे गुंतली रिघोनेने. अमृताची वतळ वासा असणारा प्रेमाचा पुतळा भगवान परमात्मा. आणि काय झाले? हो, अर्जुनाच्या मोहामध्ये गुंतले. आणि गुंतल्यावर काय करू लागले? हो, द्रौपदीचे घेऊन गेले ना, जोडा राख्या म्हणे माझा जोडा राख्या. भक्तीच्यात काजासाठी आणि साधूच्यात प्रेमासाठी सोडिली मी लाजो धुतो अर्जुनाचे घोडे. सदा राहे मागे पुढे आणि झाडी अंगणीचे. खरंच आपलं काय भाग्य महाराजांनी मंगवाय सांगितलं. आपण माऊलीच्या नंतर जन्माला आलो, आपण तुकोबरायच्या नंतर जन्माला आलो. जर ज्ञानेश्वरी नसती ना तर आपल्याला काय कळालं असतं? नाही ना. काय महत्व आहे ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं? साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिनने ते शस्त्र, आत्मावतरी ते मंत्र अक्षरी. हे नुसतं शास्त्र, नुसतं खरं बोलण्याचं नाही.
व्यासाचा मागोवा घेत व्यास महर्षीने गीता शास्त्र निर्माण केलं, त्या व्यासाचा मागोवा घेतला आणि भाष्यकार ते वाट पुसत. भाष्यकार म्हणजे तुकोबारायासारखे, नामदेवरायासारखे गाथा आणि गीता आणि भागवत या तिन्हीचा संगम ज्ञानेश्वरीमध्ये केला. बघा, बरेचसे भागवतातले पुरावे तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात. असा अपकार्या तुझा उपकारू ही कशातली वय आहे? जेने उरी हनितला पापरू, म्हणजे ज्याने छातीवर लात मारली, आझो निघा सुभेद्रा तयाच्या पाऊलाची हृदय वाहे मुद्रा. कशातलं प्रमाण आहे? हृदय व छलांछन विष्णुदास नामायाने. बघा, गाथा आणि ज्ञानेश्वरी जुळते मिळते प्रमाण आहे, नाही का? विषाचे निस्तन पाने मारवारी कोण होती? पुतना. तिला सावीच्या पद्धतीला हे ज्ञानेश्वरी मध्ये सापडतं नाही बाप. म्हणून साचाची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिनणे ते शस्त्र. संसार रूपी शत्रू आपल्या पाठीमागे लागलाय, आणि तो शत्रू जर तुम्हाला जिकायचा असेल ना, तर ज्ञानेश्वरी रूपी शास्त्र हे. अहो, आत्म अवतीर्ण ते मंत्राक्षरी. या अक्षरानं आत्मा हे अवतीर्ण झाला असता, परिचय मिळाला असता. हो, पण नाथरायनी काय केलं? हा ग्रंथ गोदातीरे नेला. ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या वेवविद्ध आणि प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी प्रतिसिद्ध केली, आणि ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी आहे. म्हणून तिसरा अवतार हे नाथरायाचा. पहिला अवतार जेने गीता उपदेशिली, तीही विटेवरी माऊली, तिची विटेवर माऊली. आणि ज्ञानराज माझी महाविष्णूचा अवतार कोण आहे? तो विष्णूच आहे. आणि भंडासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. बघा, नंतर माऊली समाधिस्थ झाले ज्ञानेश्वरी घेऊन, आणि लोपले ज्ञान जगी. ही ज्ञानेश्वरी, एक ज्ञानेश्वरीसाठी 3 वेळा अवतार. जर आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालत असेल, आणि आपण जर त्या पारायणात सहभागी नसल, तर वाढवून या मोडाला. मी नाही सांगत, माऊली म्हणतात, आला आला बापुडा जन्म आला, गेला गेला व्यर्थ गेला, वाढवून या मोडला भेंड जैसा. नाही का? मातेच्या खोळा दगड आला. आता शाळू ज्वारी अशा पाडायला आल्यात, नाही का? ज्या कंसाला कण येत, ते कंस वारा आला की भूमीला येतात, नाही का? पुढती बुड पुढती विरहोडलिया जोंधळा. माऊली म्हणतात, विरहोडलिया जोंधळा, पुढती बुड पुढती शेंडा. पुन्हा बुडाल टेकतय, पुन्हा उडतय. कोणतं? कणावाले. आणि ज्याला कण नाही ते कणाविन सोपटे, कणशे लागली काय करावे गोमटे. वशनगर का मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी आणि कडू दूध या माखीला. हो, काय उपयोग आहे हो. तसं ज्ञानेश्वरी नेमकी वाचायची कशासाठी? हे आता महिला आम्ही आलो तर महिला महाराज हरिपाठ घेत होत्या. तर महाराजांनी सांगितलं, म्हणले महाराज हरिपाठ हा अखंड आहे, आणि हरिपाठ संपला की जप आहे. काय हरिपाठाचं महत्व आहे मायबाप? चतुर्भुज नर. कशामुळं? कोण कोण होते बरं याच्या आधीच? मातृपितृ भ्रता स्वगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. हे कोण सांगितलं? ज्ञान गुड गमे. हो, माऊली म्हणतात, बाबा हरिपाठी आले. ज्या गावात हरिपाठ चालतोय महाराज, त्या गावावर कधीच कोणतं विघ्न येणार नाही. असं पवित्र तुमचं गाव आहे, आणि आपलं काय भाग्य आहे मायबाप. फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू झाला. माझा अनुभव, मी कोणत्या शाळेत नाही गेलो, इथं ते सांगायचं नसते स्वतःच. कारण ही स्वतःच सांगायची, घरच्या काहीच सांगायचं नसतंय महाराज इथं. कारण घरच्या गोष्टीला कटाळलेले लोक इथं येतात, आणि आपण इथं प्रपंचातल्या गोष्टी सांगायच्या नाही. इथं काय करायचं? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, आणि सज्जन वृंदे मनोभावे, अशी ही कीर्तन मर्यादा आहे. पाहुणे ग्रंथ करावे, कारण शास्त्र म्हणील ते न सांडावे. आणि राज्यही तृण मानावे. येडे होते का लोक जंगलात जायला? शुक संकादिक परीक्षिती राजासारखे, गोपीचंद राजासारखे हे राज्य सांडवणी थोकडे, जे का वना गेले रोकडे, ते का वेडे म्हणावे. संसारी सुख जोडे, मग का शेविती गिरीकडे. संसारामध्ये माऊली म्हणतात सुख मिळतंय, तर मग गिरी कंदारामध्ये कशाला जायचं? पण गिरी कंदारामध्ये जाण्याचा त्यावेळेचा मार्ग होता, आता नाही. आता सबसिडी आहे.
आता सबसिडी आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण. हो, पण कीर्तन कोणतं? कीर्तन हे असं पखवाद टाळण हे मंडपन हे म्हणले तसं पॅकेट ठरवून नाही. माऊलीने हरिपाठ सांगलं ते कीर्तन कोणतं? वा, नामासंकीर्तन साधन पय. आणि मग जळल पाप कालचं बी ना आजचं बी असं म्हणले का? जळतील पापे हो, अनेक जन्माचे जळतील. बरं असो, आपलं काय आता मला हे वाचन वर्णन करता येत नाही, कारण हे माझा अनुभव आहे. मायबाप, मला शाळेचं शिक्षण नाही, माझ्या आईच्या डोक्यावर परिणाम होता. हे बघा, हे लागले का पोळ्याला लोक नारळ फोडू लागले, आणि मला लहान वयामध्ये 5-6 वाराचं महिन्याचं नाही त्यावेळेस मारुतच्या पारावर फेकलेले. मग शिक्षण कुठून? कोणतरी शिळे मिळे आणून टाकले. महाराजाला माहिती आहे महाराज आलेले, म्हणजे इथं बसून खोटं नाही बोलायचं. पण अंजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी उघडली, अंजान वृक्षाचे पर्ण भक्षोनी जाणं, जो येथे करी अनुष्ठान, त्याशी ज्ञान प्राप्त होय जाण, याशी संशय नाही. म्या थोर महात्म्याच्या मुखातून ऐकलं मुक्ती बापा सारख्याच्या, आणि म्हणले ज्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल, ज्ञानदेव म्हणता ज्ञानाची देतो हो देव पहावया गेलो, तव देवाची होणे हो. असो, ज्ञान आपल्याकडेच आहे, गुरुचं मात्र निमित्त असतं. बरं, ज्ञानेश्वरी म्हणजे चालते बोलते माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुकोबरायचा गाथा म्हणजे तुकोबर आहेत, नामदेव रायचा गाथा म्हणजे नामदेव आहेत. या बल्ब मध्ये प्रकाश आहे का होल्डर मध्ये प्रकाश आहे? बल्ब मध्ये प्रकाश असता तर होल्डरला कनेक्ट करायची गरज नव्हती. प्रकाश हा बल्ब मध्येच आहे, पण तो होल्डरला कनेक्ट केल्याशिवाय बल्ब मधला प्रकाश पडत नाही. तसं ज्ञान आपल्या हृदयात आहे, पण आपलं हृदय गुरुकडे जोपर्यंत आपण जात नाही, गुरुमुखे उदद दिशे ते हृदय स्वयंभची असे, प्रत्यक्ष फाऊ लागे ते अपेक्षची. बल्ब आणताना दुकानमधून चेक करून आणा, बाळाला सांगितलं, आणि बाळाने बल्ब दुकानदाराला होल्डर मध्ये घालायला लावला. घातल्याबरोबर त्याच्यातला प्रकाश तो येत पडला. तसा हा बल्ब आहे आणि गुरुरूपी होल्डर आहे. गुरु जगात दुसरा पाहायचा नाही, फक्त ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं. हो, एक दिवस शंकराला पार्वतीने विचारलं, प्रभू तुम्ही हमेशा गीतात वाचता, गीतेमध्ये तुम्हाला काय मिळतं? ते म्हणले, जसं तुझं स्वरूप नित्य नूतन मला दिसतं, नित्य नूतन जाणे जे गीता तत्व देवी स्वरूप जैसे तुझे, तैसे नित्य नूतन जाणे जे गीता तत्व. जसं तशी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत राहा, तुम्हाला त्याच वेळीचा अर्थ पुन्हा जसं घासत गेलं म्हणजे धार येते. तसे तुम्ही 1 पारायण 2 पारायण 10 पारायण, आम्ही एक फिरता ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा होता शेलूला, सांगता झाली ना काल परवा. तिथं बऱ्याचशा महिलांमध्ये मी फिरलो मुद्दाम. अशा काही आशा होत्या, तुम्ही युट्यूबला टाकले बघा, माझं चॅनल आहे महाराज. त्या ताईनं सांगितलं, म्हणले महाराज म्हटलं अंतकरण भरून येतो, असं म्हातारीचं थरथर काप व्हायला. म्हणलं आजी मला खूप छंद विचारायचा, आजी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता? म्हणले हो बाबा. मग तुम्ही कधीपासून वाचता? म्हणले महाराज मी शाळेत नाही गेले, मला वाचता येत नव्हतं, पण मग मी थकले, मला शेतात काम होत नव्हतं, मग गावात पारायण चाललं की मी अशी बोट फिरवायची, मला बोट फिरवायची सांगितलं, आणि बोट फिरवताच मला ज्ञानदृष्टी आली आणि ज्ञानेश्वरी वाचता येईल. बघा, याच्यामध्ये हिरो बनवून टाकला मी आजीचा. त्या आजीचा 80-90 वर्षे वय, काही 65 वर्षाच्या म्हातारे येतात. अशा लोकांना ज्ञान होतंय, कारण माऊलीने तो वरद दिलेला आहे. हे एका जन्मातली पुण्य नाही, नाहीतर माऊलीनं कव्हाच बाबा ताटी लावून घेतली होती. माऊली ताटी उघडत नव्हते. खरंच मला नवल वाटलं, महाराज देवभक्ता लागी करो निधी संसार. श्रीफळ घेतलंय दहेगावनं, आणि पाडव्याच्या दिवशी तिथली सांगता, आणि पाडव्याच्याच दिवशी इथला दहेगावतली सुरुवात, आणि त्याच दिवशी इथल्या लोकांना सुटत पडलं. आता काय करायचं? पण काय भाग्यवान आमच्या मुली. त्या मुलीला एक बरं एक श्लोक सांगतो तुम्हाला, ऐका आणि सेवा समाप्त करतो, कारण वेळ झाली. परुचन काय किती वेळेवर नसतं, कीर्तन असतं आणि जागर रात्रभर असतो. कीर्तन 2-2.5 तास जमतं, परुचन 1 तास अर्धा तास असतं. कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोजनेषु माता शयनेषु रंभा. कार्य करायला मंत्र्यासारखी कार्येषु मंत्री स्त्रीच करू शकते, करणेषु दासी
आपले पती गेले सोहळ्यात नाही तर गेले जिंतूरला कामाला, आणि लोक पेरतात वापसा झाली तर स्वतः चाड्यावर मर धरणारी, करणेशु दासी कार्येशु मंत्री, नियोजनला मंत्र्यासारखं आणि करायला दासी सारखं. आणि आपला पती जर दवाखान्यात नेला, डॉक्टर सांगितलं आजी कोण आहेत तुम्ही? डॉक्टर साहेब माझे मालक आहेत हो. आता काही खरं नाही म्हाताऱ्याचं, म्हाताऱ्याची तब्येत खूप बिकट अवस्था झाली, आता घरी घेऊन जा. आणि यांनी जर काही खाल्लं ना तर मग तुम्हाला हे दिलेलं मेडिकल देता येईल. वास्तविक पाहता मेडिकल देता येत नाही अशी. ती म्हणते हो साहेब बघा, आता घरी आल्याच्या नंतर आपल्या मालकाच्या मांडीखाली हात घालून मांडीवर घेऊन जसं आई भरवत होती तसं आईच्या नंतर भरवणारी भोजनेशु माता, आई सारखं घासा घासानं भरवणारी एक स्त्रीच म्हणजे ती आपली पत्नी असते बरं. पण आपण फक्त शेनेश्वरंबा, आपण बायको म्हणून बाईला पाहतो. म्हणून माता वित्त पिता श्रुतम बांधव कुलमिच्छती मितरे जना मिष्टान्न कन्या वृक्ष रूप तथा. म्हणून जगाला आधार जर असेल, महाराज मी जरी नसल आलो, यांनी 2-3 वेळेस दररोज सांगितलं सज्जन महाराजाचं प्रवचन, सज्जन महाराजाचं एवढे फोन चालू झाले, आले आले आमचे गुरु हे रामकथेचे. मी फक्त ऐकायला यायचो नाही का महाराज, आणि असं श्रवण करायचो. पण काय भाग्य, इथं बसण्याचा अधिकार मिळाला, आपण त्याला ऐकायचे नाही. कारण इथं जर बसायचं असेल ना तर विरक्ती लागते. आमचे गुरुजी सांगायचे विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगणेची नाही, ऐशे विचारोने काही ठेविले देवे. परमार्थात विरक्ती लागते. गुरुजी सांगायचे अवधूत गुरुजी, बाबा परमार्थ करायचं कशासाठी, भजन करायचंय कशासाठी, ज्ञानेश्वरी वाचायची कशासाठी? पुढच्या जन्मासाठी, या जन्मासाठी. या जन्मात मागचं सुकृत घेऊनच आलाय ना. पापात्मके पापे नरका, पुण्यात्मके पुण्य स्वर्गा. ज्यावेळेस पाप पुण्य समान समी तवच पाहिजे कर्मभूमी. पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी, पण मरणी जयाजे आठवे अंती तया तेची गती पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. मरायच्या टायमाला देवाचं नाव तोंडाला यावावं. त्याच्यामुळं दिवसभर रात्रभर आणि जागृती स्वप्नीमध्ये भजन करायचं. माय बाप मृत्यूच्या वेळेला तुम्हाला जी आठवण आली तो पुढचा जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासना ही पुनर्जन्म की कारण होती हे. वासना जड भरत राजा आणि घाला तो घाताला. म्हणून आपल्याला मृत्यूच्या टायमाला दुसरं काही आठवू नये. ज्ञानेश्वरीच आठवावं, गीता आठवावं, गाथा आठवावं आणि परमात्मा इटीवरचा आठवावं. सुखरूप आयसा तुझा कोणा सांगा, माझ्या पांडुरंगा त्याच्यासारखा सुखरूप दुसरा कोणी नाही हो. असो, खूप आनंदाचा दिवस आहे बरं उद्याचा. उद्या ज्ञानेश्वरी कोरवड या गावात जाणार आहे. म्हणून गावकऱ्याला विनंती आहे, आता जसं लेकरू पहिल्या वर्गात असेल तसंच ते 12वी पर्यंत शिकतं. जेवढा इथं आजेलोस होईल या दहे गावात तेवढाच कोरवडीत होईल. जेवढा कोरवडीत होईल तेवढाच कावीत होईल. जेवढा कावीत होईल तेवढा बोरबिळवाडी वाढीत होईल. तेवढाच घागऱ्यात, तेवढाच वागीत. कारण इवलशे रोप लावलेले आणि त्याचा वेदू गेला गगनावरी. मोगरा फुलला आणि फुले हे चिताची. मोगऱ्याचा सुगंध फार छान वाटतो मुरली महाराज आपल्याला, नाही का दत्तभाऊ? पण त्याला पाणी कोण घालतंय नाही का? त्याचं रोपट कोण लावतंय? अहो त्याला वरती कोण घातलं? पण आपण नुसतं पुढचं म्हणतो मोगरा फुलला. आता इथं हे मोगऱ्याचं बुड आहे. दहे गावात मोगऱ्याची बी लागली आणि या दहे गावातून हा मोगरा सगळ्या तालुक्यामध्ये विस्तीर्ण होणार आहे. बरं, दहे गावाला एक समुद्राची उपमा द्यायला हरकत नाही माहिती. कशी? समुद्राला किती नद्या येतात महाराज? आणि किती नद्या आल्यावर समुद्र भरतो हो? तववरी नदा नदीचे नाव जवळ न पावे समुद्राचा ठाव मावलेले येतात. आलिया नदी नदाचे संघाट करीवाड पोट समुद्र जेवी. वारकरी संप्रदायातलं हे आमचं एक मूळस्तंभ गाव आहे. आमच्या 12 गाव ग्रुपला तालुक्यातलं नाही म्हणू शकत नाही. आमच्या ग्रुपातलं जर असेल तर दहेगाव हे स्तंभ आहे बरं, मधला खांब आहे. आमचे खांब गेले मायबाप काही, अण्णासाहेब गेले,
आमच्यातले बाळाभाऊ गेले, इथून बसले का बाळाभाऊच्या? किती दिवसाला भेटा, 2 वर्षाला. भाऊ, हा सज्जन महाराज आहेस नाही का? मीच नाही बरं, कोणी माणसांना सांग भाऊला बोलायचं. आपल्या तालुक्यातून ग्रुपच्या लोकांना रोज येणार आहे, भाऊ नाव सांगायचे. गेले ईश्वर, काय गेले दिगंबरा ईश्वर विभूतीने, राहिल्या त्या कीर्ती शपा इहलोके भवित कीर्ती आणि परलोके सुखा. दत्तराव इथून यायचे गुरुजी आम्हाला असे पूजा करत असले तर उठायचे आणि दूध करून द्यायचे नाही का. खरंच आम्हाला भाग्यवान समजतो. गुरुजी सारखेचे संस्कार आम्हाला, बाळाभाऊ सारखेचे संस्कार, रंगाभाऊ सारखेचे संस्कार लागले आणि आम्ही धन्य मी मानेन आपुले संचित लागली शेप्रित तुझे नामी बरे झाले देवा वाचून आलो वेथवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरलेला विषय इकडे घालायचंय मायबाप. असो झालेले शिव हनुमंतरायाच्या चरणी समर्पित आणि हा अखंड हरिनाम सप्ताह फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आमचे दत्तराव असो, विष्णू महाराज असो, हे बघा, हे मिटिंगला 2-3 लोक आलते म्हणून हे नाव आमच्या होटावर येतात, पण एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमेला, हे खेळ एकल्याचा नाही. आता एवढ्या लोकांना उद्या पुरणपोळी खाऊ घालायची सुपई कमाय महाराज. तुमच्या इथं 2-1 पाहुणा आला तर बेजार होते माणूस. उद्या सगळ्या गावांना सडा सामर्जन होणार आहे, रांगोळी काढल्या जाणार आहेत. कारण मी सप्ताहाच्या वेळेस आलतो महाराज, तुमच्या इथे मी हिडो बनवला महाराज. 4 कट्टे नुसते फुलं आणले होते इथल्या लोकांनी आणि असे वरून वरती फुलं टाकत होते. मी ते सगळा व्हिडिओ बनवला. मग 17 लोकांच्या कमेंट आल्या असतील, महाराज हे जल्लोष कुठला आहे, म्हणजे स्तुती नाही बरं. आणि इथं बसून स्तुती करू नये, निंदा अथवा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची वर्णू नये. पण खरंच आदर्श ह्यासारखं गाव आहे. उद्या आपल्याला 0 फाट्यालो पालखी घेऊन जायचंय काल्याचं कीर्तन झाल्यावर नाही का. आणि 0 फाट्यापर्यंत ते येणार आहेत, कोणते कोरवाडीवाले. काय आनंद आहे हो. तुम्ही म्हणसाल आपल्याला कसं काय आनंद मिळाला. हा आताचा आनंद नाही, त्यावेळेस आपण वाढणार होतो. ते संपलं, रामराजे झालं. प्रभू म्हणले मागा बक्षीस, ते म्हणले देवा आम्हाला तू पाहिजे. म्हणले चला गोकुळा, तिथं दही दूध तूप लोणी खाऊ घातलं. म्हणले मागा काय पाहिजे, म्हणले काय नाही पाहिजे, आम्हाला तू पाहिजे. कोण? आपुला तो एक, तो मज व्हावा, तो मज व्हावा. आणि आता तो हे आहे बरं, हे कोण आहे तुम्हाला आठवण, रात्री निम्या रात्री जर आठवण आहे तर उघडा ज्ञानेश्वरी बोला त्याच्यासोबत. तुम्हाला ज्या गोष्टीचं उत्तर लागेल त्या गोष्टीचं उत्तर ते आपल्याला देतात. आणि खरंच आपलं काय भाग्य मायबाप. असो, म्हणून उद्याचा खूप मोठा सोहळा आहे. सगळ्याला सकाळी 4ला 5ला उठायचं ना आपण, हे मानले दुकान ते काल परवा पाहिजे होतं, परवच्या नाही का. हनुमंताच्या चरणी श्रोते सजन मायबापाच्या चरणी समर्पित करू. आणि दररोज पण येतो म्हणून आलो नाही, त्याबद्दल सगळ्याची क्षमा मागतो. बरं काही कारणास्तव आता मी काय संन्यासी नाही नव्हे, नका त्याजू आणि सुखे बांधा तुकोबर आहे म्हणले, तेही करावं लागतं, हेही करावं लागतंय. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपलं भाग्य आहे म्हणून हा फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह. आणि ज्याला वेळ मिळेल त्यांनी कोरवाडी द्यायचं, ज्याला वेळ मिळेल त्यांनी कावीला यायचं. आता मी आलो, माझ्यापेक्षा विद्वान लोक आहेत तिथं. एकाचे नाही अपारे, हे ईश्वरची भये असे येत. अहो सोमकांतो द्रवता किरवय, ही हातवटी चंद्रिका आहे, वक्ता तो वक्ताची नोहे. मला तर वाटलं होतं पूर्वजना सेवा झाली आता पूर्ण करा, पण इकडं सगळं गच भरलेला दिसलं ना. आणि हे जे आपलं दुकान चालतंय कशामुळं, पाणी कशामुळं पडतंय. सुवायू मेघो सावरे चंद्रे सागरू भरे, पौर्णिमेचा चंद्राला समुद्र भरतय आणि झाडं असले म्हणजे मेघ सावरला जातोय. सुवायू मेघू सावरे चंद्रे सागरू भरे, माताला रसू आदरे श्रोतयाचे नि माऊली सांगतात ज्ञानेश्वरी. सकाळपर्यंत पोहोचणं संपणार नाही बरं. असो म्हणून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि व्यास ठिकाणी थांबतो. उद्या सगळ्यांनी आपलं गाव शृंगारायचंय, गुढ्या तोरणे नाही का. शक्य असेल तर, नाहीतर रांगोळी जरी काढल्या तरी भरपूर झालं. आणि जेवढी होतील तेवढ्यांनी पालखी वाट लावण्याकरता आपल्या शेलून पालखी आणायची होती. पण आपण लहान तोंडे मोठा घास. आपले काही प्रचारक, आमचं जिंतूरला आम्ही गेलो होतो महाराज,
सिद्धेश्वर मंदिरामध्ये आमचं हे झालं, मिटिंग झाली. म्हणलं हो म्हणलं आम्ही त्यावेळेस, ते बाबा महाराज आलते त्यांना हो म्हटलं. पण म्हणलं न जाणून जर आपल्याच्या पूर्णता नाही झाली, आपल्या ग्रुप तर 12 गाव आहेतच आपले, त्याच्यामुळे आपण ती पालखी शिरून आणायची, म्हणजे 2 मुकामात आणायची होती. आपल्याला एक पण मुकाम झिरो फाटेल, तिथं लोक आपले शेतच आहेत. मोठ्या प्रमाणात तिथं जायचंय सगळ्याला, आणि सगळा पालखी सोहळा लाईव्ह दिसणार आहे. आपलं चॅनल आहे का कोणाला बघायचं का काय होय, सगळा लाईव्ह दिसणार आहे. तिकडे टावर फुल आहे, आणि जेणेकरून या जिंतूर तालुक्यात सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे की वाद हे गाव, वा कोरवाडी. मी कोरवाडीत पण सांगणार आहे उद्या सकाळी, आधी कोरवाडीचं माईक लावणार आहे, तिथं पण सांगणार आहे. आणि हे काम कोणाचं आहे? माऊलीच आहे. हे कोणाचं वैयक्तिक ना सज्जन महाराजाचं, ना विष्णू महाराजाचं, ना मुरली महाराजाचं, ना दत्त महाराजाचं. हे माऊलीचं काम आहे. धन्याचा हा माल, नितव हा माल भारवाई. याच्यामुळं सगळे उद्याचा दिवस बस, मग आयुष्यभर तर आपलं कामच आहे. लोक म्हणतात वेळच नाही, वेळच नाही. एखादा जर पेशंट ऍडमिट करायचा असला, जिंतूरला नाही घेतला, तर मग अँब्युलन्स करून घेऊ तर जातोय, पण पुन्हा 4-2 जणांना घेऊन जातोय, नाही का? तसं नका करू. उद्याच्या दिवस वेळ द्या. आणि आता सप्ते होतात तर सगळ्या गावात सप्ते होतात, पण दहेगाव सारखे एक सप्ताह कोणी करील, 4-4 सप्ते करायचे महाराज. असो, झालेली सेवा समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वास